हॅलो फ्रेंड्स, मी विश्वासर. आपल्या या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स काय असतं हे मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले. आता आपल्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन पाहायचे की नेमकी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असते काय. बघा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनला आपण लाडात UCM असं म्हणतो. युनिफॉर्म याचा अर्थ लक्षात घ्या. युनिफॉर्म याचा अर्थ असतो एकसारखेपणा. ठीक आहे, एकसारखं असलं की आपण त्याला युनिफॉर्म म्हणतो. तुम्ही ज्यावेळेस शाळेत जाता, शाळेत गेल्यानंतर शाळेत जाताना तुम्ही गणवेश घालून जाता, ज्याला इंग्रजीमध्ये आपण युनिफॉर्म म्हणतो. हा युनिफॉर्म आलाय कशासाठी? ते अमेरिकेमधली एक शाळा होती, त्या शाळेचे एक मुख्याध्यापक होते, मला नाव आठवेना त्यांचं. आणि व्हायचं असं की जे श्रीमंत लोक आहेत, ते श्रीमंत विद्यार्थी आहेत, ज्यांचे पालक श्रीमंत आहेत, त्यांचे कपडे फार चांगले असायचे आणि भारी कपडे असायचे. पण ज्यांचे पालक गरीब आहेत त्या विद्यार्थ्यांचे मात्र फारच वाईट कपडे असायचे. आणि याच्यामुळे व्हायचं असं की शिक्षक लोक जी आहेत ती चांगले कपडे असणाऱ्या विद्यार्थ्यांकडे चांगलं लक्ष द्यायचे आणि तेवढं चांगलं लक्ष मात्र दुसऱ्या विद्यार्थ्यांकडे द्यायचे नाहीत. आणि या डिस्क्रिमिनेशनमुळं त्या मुख्याध्यापकांनी असं ठरवलं की या सगळ्यांचा एकच ड्रेस कोड असला पाहिजे. आणि तिथून चालू झाली आपली युनिफॉर्म्स, जे आपण घालून शाळेमध्ये गेलेलो आहेत. ठीक आहे, तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये अगोदर सर्क्युलर मोशन काय ते आपण सांगितलेलं आहे. सर्क्युलर मोशन कशाला म्हणतो आपण? की जर एखादा ऑब्जेक्ट सर्कम्फरन्स ऑफ सर्कल वरती फिरत असेल, मुव्हिंग अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, तर आपण त्याला सर्क्युलर मोशन म्हणत असतो. मग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कशाला म्हणायचं? जर समजा एखादी ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करते, पण सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना त्याचा स्पीड कॉन्स्टंट आहे. काय कॉन्स्टंट आहे? स्पीड कॉन्स्टंट आहे, लक्षात ठेवायचं आहे. मग समजा एखादा ऑब्जेक्ट आहे, एखादा पार्टिकल आहे जो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, आणि सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना त्याचा स्पीड जर कॉन्स्टंट असला तर त्याला म्हणायचं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. लाडात आपण त्याला म्हणतो UCM. काय म्हणतो? UCM. चला आता इकडे लक्ष द्या. आता डेफिनेशन लिहायची आपल्याला. डेफिनेशन कशी लिहिणार मग आपण? इफ अन ऑब्जेक्ट, किंवा तुम्ही इथं इफ पार्टिकल असं लिहिलं तरी चालतंय. इफ अन ऑब्जेक्ट परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, एखादा ऑब्जेक्ट आहे आणि तो ऑब्जेक्ट काय करतोय? सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. कशी? विथ कॉन्स्टंट स्पीड म्हणायचं. काय म्हणायचं? विथ कॉन्स्टंट स्पीड. देन द मोशन इज सेड टू बी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर त्या मोशनला आपण काय म्हणत असतो? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हणत असतो. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जे आहे, ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन पिरियॉडिक मोशन असते. कशी असते बाळांनो? पिरियॉडिक मोशन असते. मग पिरियॉडिक मोशन म्हणजे काय असतं? जर समजा एखादी ऑब्जेक्ट त्यांचा सेट ऑफ मोशन एका ठराविक वेळेनंतर रिपीट करत असेल तर त्याला म्हणायचं पिरियॉडिक मोशन. पिरियॉडिक मोशन म्हणजे काय सांगितलं? परत एकदा लक्ष द्या की जर समजा एखादी ऑब्जेक्ट त्याची ठरलेली मोशन एका ठराविक वेळेनंतर रिपीट करत असेल तर त्याला म्हणायचं पिरियॉडिक मोशन. एक्झाम्पल घ्या, तुम्ही घड्याळ बघता, या घड्याळामध्ये जो सेकंद काटा असतो, मिनिट काटा असतो किंवा तास काटा असतो. आता सेकंद काटा जर समजा 12 वरती आहे, तर परत 12 वरती यायला किती वेळ लागतो? बरोबर 1 मिनिट लागतो. आणि बरोबर 1 मिनिटानंतर आपल्याला सेकंद काटा परत कुठे दिसतो? 12 वरती दिसतो. म्हणजे हे जे सेकंद काट्याचं फिरणं आहे याला आपण सेट ऑफ मोशन असं म्हणतो. काय म्हणतो? सेट ऑफ मोशन. हा सेट ऑफ मोशन प्रत्येक 1 मिनिटाला रिपीट होतोय. मिनिट काट्याचं घ्या, तर मिनिट काटा जो आहे तो बरोबर काय होतो? 60 मिनिटाला एक फेरी पूर्ण करतोय. ही जी एक फेरी पूर्ण करणं असतं याला आपण सेट ऑफ मोशन म्हणतो. आणि ही जी सेट ऑफ मोशन आहे ती प्रत्येक 1 तासाला रिपीट होते, म्हणून याला म्हणायचं पिरियॉडिक मोशन. आता तुम्ही सगळ्यांनी मला कमेंटमध्ये सांगायचं की तास काटा जो आहे त्याला एक फेरी पूर्ण करायला किती वेळ लागतो. अजून एक्झाम्पल घ्यायचं असेल तर आपण असं सांगू शकतो की पृथ्वी जी आहे ती सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला 365 दिवस लावते, म्हणजेच 1 वर्ष लागतं. ठीक आहे, याचा अर्थ पृथ्वी आपला जो सेट ऑफ मोशन आहे तो पूर्ण करायला ठराविक वेळ घेते, याला म्हणायचं. म्हणून पृथ्वीची जी मोशन असेल अराउंड द सन ती सुद्धा काय असणार आहे? आपली पिरियॉडिक मोशन असणार आहे. मग पिरियॉडिक मोशन म्हणजे काय? If an object repeats it's a set of motion after equal interval of time, then the motion is called as periodic motion.
त्या मोशनला काय म्हणायचंय, पिरियॉडिक मोशन असं म्हणायचंय. बरं, पुढं ही जी मोशन असते युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जी असते ती ऍक्सलरेटेड मोशन असते. कशी असते, ऍक्सलरेटेड मोशन असते. आता ऍक्सलरेशन 3 गोष्टींमुळे तयार होऊ शकतं. ऍक्सलरेशन 3 गोष्टींमुळे तयार होऊ शकतं. कसं, समजा तुम्ही तुमचा स्पीड अचानक वाढवला, स्पीड जर वाढला तरी आपण त्याला ऍक्सलरेटेड मोशन म्हणतो. स्पीड जर कमी केला तर त्याला सुद्धा आपण ऍक्सलरेटेड मोशन म्हणतो. आणि जर समजा तुम्ही तुमच्याच व्हेलॉसिटीची किंवा स्पीडची डायरेक्शन जरी बदलली तरी आपण त्याला ऍक्सलरेटेड मोशन म्हणतो. ठीक आहे, आता इकडे लक्ष द्या. समजा एक ऑब्जेक्ट आहे आणि ते ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करते, तर प्रत्येक पॉइंटला तुमची जी काय लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन आहे ही डायरेक्शन नेहमी कशी असते, टँजेन्शियल असते. आणि मग तुम्ही जर इथं नीट लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक पॉइंटला तुमच्या व्हेलॉसिटीची जी डायरेक्शन आहे ती डायरेक्शन चेंज होते. लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय होते, चेंज होते. मग प्रत्येक पॉइंटला जर व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होत असेल तर ती मोशन कशी असली पाहिजे, ऍक्सलरेटेड मोशन असली पाहिजे. मग इथं तुम्ही लिहू शकता द डायरेक्शन ऑफ tangential velocity, the direction of tangential velocity changes at every point, changes at every point. Therefore uniform circular motion is an accelerated motion. कसली मोशन असणार आहे, ऍक्सलरेटेड मोशन असणार आहे. बघा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय ते बघितलं. जर तुमचा पार्टिकल कॉन्स्टंट स्पीडनं फिरत असेल, सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्याला म्हणायचं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनच्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये आपण सांगणार ही मोशन कशी असते, पिरियॉडिक मोशन असते. म्हणजे जो काय सेट ऑफ मोशन आहे तो बरोबर ठराविक वेळेनंतर रिपीट करतं. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की ऍक्सलरेटेड मोशन असते. प्रत्येक पॉइंटला तुमच्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होते, म्हणून ही कसली मोशन आहे, ऍक्सलरेटेड मोशन आहे. आता आपल्याला याचे ऍप्लिकेशन्स पाहायचे, ऍप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला पाहायचंय की जर समजा एखादा कर्व्ड रोड आहे, या कर्व्ड रोडवरती आपली मॅक्झिमम सेफ स्पीड किती असली पाहिजे. मग पॉइंटचं नाव लिहिलं मी, मॅक्झिमम सेफेस्ट स्पीड ऑन हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड. बघा, याच्यावरती आपल्याला न्यूमरिकल तरी पडू शकते किंवा हे आपल्याला डेरिव्हेशन बोर्डामध्ये विचारलं जाऊ शकतं बरं का, त्यामुळे नीट लक्ष द्यायचं. समजा एक गाडी आहे आणि ती गाडीचं मास यम आहे आणि ते यम मास असणारी गाडी समजा उजवीकडे टर्न घेते. ठीक आहे, आता ही गोष्ट तुमच्या सगळ्यांना माहिती आहे, जे गाडी चालवतात, सायकल चालवतात, त्यांना ही गोष्ट एकदम करेक्ट माहिती आहे की ज्या वेळेस तुम्ही गाडी किंवा सायकल चालवत असता आणि टर्न येतो तर तुम्ही काय करता, तुमच्या गाडीचा किंवा सायकलचा स्पीड कमी करता. जर समजा तुम्ही तुमच्या गाडीचा किंवा सायकलचा स्पीड कमीच नाही केला, काय होईल, जर तुम्ही गाडीचा स्पीड नाही कमी केला तर तुमची गाडी स्लिप होणार आहे, गाडी घसरणार आहे, तुम्ही पडणार आहेत, तुम्हाला खरचटणार आहे, कदाचित तुमचं डोकं फुटणार आहे, कोच पडणार आहे, बरोबर. आणि हे होऊ नये म्हणून तुम्ही तुमचा स्पीड काय करता, कमी करता. आपल्याला हेच करायचंय. काय करायचंय आपल्याला, तर आपल्याला मॅक्झिमम सेफ स्पीड काढायचं आहे. म्हणजे जर एखाद्या ठिकाणी तुम्हाला टर्न घ्यायचा असेल तर मॅक्झिमम सेफ स्पीड किती असला पाहिजे टर्न घेताना, की जेणेकरून तुमची गाडी स्लिप होणार नाही. सोपं आहे, इकडे लक्ष द्या. आता हा हॉरिझॉन्टल रोड आहे. कसा आहे, हॉरिझॉन्टल म्हणजे आडवा. याच्यावरती एक गाडी चालली आपली. आता ही वाटत नसली तरी गाडी आहे बरं का, वाटत नसलं तरी समजून घ्यायचं की ही गाडी आहे. ही जी गाडी आहे या गाडीचं मास यम. मग अगोदर आपण गिव्हन डेटा जे काय आपल्याला माहिती आहे याच्याबद्दलचं ते लिहून घ्यायचं. मग काय काय माहिती आपल्याला, यम माहिती आहे. यम म्हणजे काय असतं, मास ऑफ व्हेइकल, मास ऑफ व्हेइकल. त्याच्यानंतर आर, आर म्हणजे काय असेल, रेडियस. कुणाची, तुमची का माझी, ही रेडियस असणार आहे कर्व्ड रोडची. सो रेडियस ऑफ कर्व्ड रोड. बर, आता काय करायचं, याच्यावरचे फोर्सेस बघायचे. काय बघायचे, फोर्सेस. चला नीट लक्ष द्या. मग याच्यावर अप्लाय होणारे फोर्सेस बघायचे. याचं मास आहे एम एवढं. किती मास आहे, एम एवढं. एम एवढं मास आहे, याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होईल.
म्हणजेच याच्यावरती ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍक्ट होईल आणि यानं अप्लाय केलेला जो काय फोर्स आहे किंवा याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो अप्लाय होईल तो असणारा mg आणि mg म्हणजेच वेट असतं. काय असतं? वेट. आता याला बॅलन्स करण्यासाठी नॉर्मल रिॲक्शन ऍक्ट होतो. कुठला फोर्स ऍक्ट होतो? नॉर्मल रिॲक्शन. नॉर्मल रिॲक्शन कडे एकदा नीट लक्ष द्या. काय असतं? समजा मी स्टेजवरती उभारलोय किंवा जमिनीवरती उभारलोय, तर मी काय करतोय की मी जमिनीवरती फोर्स अप्लाय करतोय. ठीक. सिमिलरली न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार न्यूटन म्हणतो की एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. म्हणजे काय की मी जर स्टेजवरती किंवा जमिनीवरती फोर्स अप्लाय करतोय तर जमीन सुद्धा माझ्यावरती फोर्स अप्लाय करते. हे जो जमिनीनं आपल्यावरती अप्लाय केलेला फोर्स असेल त्याला म्हणायचं नॉर्मल रिॲक्शन. आणि हा नॉर्मल रिॲक्शन नेहमी कसा असतो? तुमच्या सरफेसला परपेंडिक्युलर असतो, हे लक्षात ठेवायचं. बरं, म्हणजे mg वेट डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये, नॉर्मल रिॲक्शन अपवर्ड डायरेक्शन मध्ये. आता मला सांगा, समजा गाडी जी आहे ती उजवीकडे टर्न घेते आणि जर समजा सेफेस्ट स्पीड पेक्षा स्पीड जास्त झाली गाडीची, तर गाडी जी आहे ती तुमची गाडी डाव्या बाजूला सरकेल. कुठे सरकणार? डाव्या बाजूला. तुम्ही जर उजवीकडे टर्न घ्यायला गेलात, स्पीड जास्त आहे, तर तुमची गाडी स्लिप होणार. स्लिप कुठल्या बाजूला होणार? डाव्या बाजूला होणार. मग तुमची गाडी या डायरेक्शन मध्ये स्लिप होऊ नये याच्यासाठी कुठला फोर्स ऍक्ट होतो? तर फोर्स ऍक्ट होतो फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. कुठला फोर्स ऍक्ट होणार आहे बाळांनो? फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, ज्याला आपण एफएस म्हणतो. काय म्हणतो? एफएस. मग ज्या डायरेक्शन मध्ये तुमची गाडी घसरेल, स्लिप होईल, स्किड होईल, त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये तुमचा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन ऍक्ट होणार आहे. हे कळतंय? ठीक आहे. मग काय करायचं? फोर्सेस ऍक्टिंग ऑन व्हेइकल म्हणायचं. फोर्सेस ऍक्टिंग ऑन व्हेइकल. मग कुठले कुठले फोर्स ऍक्ट होईल? पहिला फोर्स आहे वेट. वेट किती आहे रे गाडीचं? वेट आहे mg. कुठल्या डायरेक्शन मध्ये फोर्स ऍक्ट व्हायला आहे? डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये, त्यामुळे त्याला याचं डाऊनवर्ड. पुढं दुसरा फोर्स कोणता आहे? नॉर्मल रिॲक्शन. एन कुठल्या डायरेक्शन मध्ये अप्लाय व्हायला आहे? वरच्या डायरेक्शन मध्ये, त्यामुळे त्याचं अपवर्ड्स. आणि गाडीला स्किड होण्यापासून वाचवणारा जो फोर्स आहे तो आहे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, त्याला म्हणायचं एफएस. काय म्हणायचं? एफएस. आता सगळ्या गोष्टी झाल्या क्लिअर. mg फोर्स अप्लाय व्हायला डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये, नॉर्मल रिॲक्शन अपवर्ड डायरेक्शन मध्ये, आणि फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन याला स्किड होण्यापासून वाचवत आहे. म्हणजे आता mg आणि n हे दोघ जण एकमेकांना बॅलन्स करायला. मग इथं काय लिहिणार आपण? हिअर नॉर्मल रिॲक्शन n बॅलन्सेस वेट mg. वेट mg ला बॅलन्स करते. याचाच अर्थ मी काय लिहितो? n इज इक्वल टू mg. याला म्हणा इक्वेशन नंबर 1. n इज इक्वल टू mg, याला म्हटलं इक्वेशन नंबर 1. आता इकडे या. हे जे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन दिसतंय याची डायरेक्शन आहे टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. कुठं आहे? टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. याचा अर्थ लक्षात घ्या. हा जो फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे तो आपल्या गाडीला सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय. काय प्रोव्हाइड करतोय? सेंट्रिपिटल फोर्स. बघा, आपली गाडी टर्न घेणार आहे याचा अर्थ सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे, सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे याचा अर्थ सेंट्रिपिटल फोर्स अप्लाय झाला पाहिजे. आणि हा सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करण्याचं काम कुणाचं आहे? फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनचा आहे. म्हणून मी इथं लिहितो सो फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन provides necessary centripetal force. आणि सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला तुमच्या सगळ्यांना माहिती आहे. सांगा सगळेजण मला. सो देअरफॉर मी असं लिहितो एफएस इज इक्वल टू mv स्क्वेअर डिवायडेड बाय r. इथं आपल्याला मॅक्झिमम स्पीड काढायचा आहे, त्यामुळे आपण लिहिणार mv मॅक्स स्क्वेअर डिवायडेड बाय r. ठीक आहे. आता याला म्हणा इक्वेशन नंबर 2. बट फॉर मॅक्झिमम स्पीड, पण जेव्हा आपल्याला मॅक्झिमम स्पीड काढायचा असतो त्यावेळेस एक आपल्याला कंडिशन आहे. कुठली? एफएस इज इक्वल टू म्यूएस मल्टिप्लाइड बाय n. इथं जे म्यूएस दिसतंय याला म्हणायचंय कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन.
म्यू एस ला काय म्हणायचंय, कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, याला म्हणा इक्वेशन नंबर 3. बघा आता सगळ्या गोष्टी नीट लक्षात घ्या. इक्वेशन 1 मध्ये आपल्याला भेटलं एन इज इक्वल टू एम जी. इक्वेशन 2 मध्ये आपल्याला मिळालं फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन एफ एस इज इक्वल टू एम व्ही मॅक्स स्क्वेअर डिवायडेड बाय आर. आणि तिसऱ्या इक्वेशन मध्ये आपल्याला मिळालं एफ एस इज इक्वल टू म्यू एस मल्टिप्लाइड बाय एन. आता लक्ष द्या, इक्वेशन 1 मिळालं, इक्वेशन 2 मिळालं, इक्वेशन 3 मिळालं. मग मी डायरेक्ट इथे लिहितो फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3. बघा आता एफ एस ची व्हॅल्यू काय मिळाली इथं आपल्याला, एफ एस ची व्हॅल्यू मिळाली एम व्ही मॅक्स स्क्वेअर डिवायडेड बाय आर इज इक्वल टू म्यू एस ला म्यू एस, आणि एन ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला इथे इक्वेशन 1 मध्ये दिलेली आहे एम जी. किती दिलेली आहे, एम जी. सो म्यू एस मल्टिप्लाइड बाय एम जी. मग इथलं मास काय झालं, कॅन्सल. मला काय मिळतं मग, व्ही मॅक्स स्क्वेअर डिवायडेड बाय आर इज इक्वल टू म्यू एस मल्टिप्लाइड बाय जी. ठीक, आता नीट लक्ष द्यायचं बरं का सगळ्यांनी. व्ही मॅक्स स्क्वेअर आहे तसं ठेवायचं, आर जे आहे ते डिव्हिजन मध्ये, पलीकडे गेल्यावर काय होतं, मल्टिप्लिकेशन मध्ये जातं. आणि मला काय मिळतं, व्ही मॅक्स स्क्वेअर इज इक्वल टू म्यू एस मल्टिप्लाइड बाय आर मल्टिप्लाइड बाय जी. आज दोन्हीकडे स्क्वेअर रूट घ्या, मला मिळतं व्ही मॅक्स इज इक्वल टू अंडर रूट म्यू एस आर मल्टिप्लाइड बाय जी. सो मॅक्झिमम व्हेलॉसिटी आपल्याला मिळते अंडर रूट म्यू एस आर मल्टिप्लाइड बाय जी. So this is the one of the application of uniform circular motion, की maximum safest speed on horizontal curved road. की जर समजा एखाद्या ठिकाणी तुम्हाला टर्न घ्यायचा आहे तर तुमचा मॅक्झिमम स्पीड किती असला पाहिजे हे सांगण्यासाठी आपल्याला एवढं सगळं डेरिव्हेशन करावं लागतं. तेव्हा आपल्याला उत्तर मिळतं व्ही मॅक्स इज इक्वल टू रूट म्यू एस आर जी. आता इथं नीट लक्षात घ्यायची गोष्ट अशी की तुमच्या मॅक्झिमम स्पीड मध्ये फॉर्म्युल्यामध्ये कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन येते, रेडियस ऑफ कर्व्ड रोड येते, आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी येते. इथं तुम्हाला या फॉर्म्युल्यामध्ये मास ऑफ व्हेइकल सापडणार नाही. याचा अर्थ तुमची मॅक्झिमम स्पीड ही मास ऑफ व्हेइकल वर डिपेंड नाही. म्हणजे जी मॅक्झिमम स्पीड तुमच्या 2 व्हीलर साठी असणार आहे तीच मॅक्झिमम स्पीड तुमच्या 4 व्हीलर साठी असणार आहे, आणि हीच मॅक्झिमम स्पीड तुमच्या ट्रक साठी सुद्धा असणार आहे. लक्षात येतंय, सायकल साठी सुद्धा असणार आहे. छान. चला मग पुढचं डेरिव्हेशन घेऊयात, पुढचं एक ऍप्लिकेशन बघूयात. वेल ऑफ डेथ नावाचा प्रकार आहे, ज्याला आपण हिंदीमध्ये मौत का कुआं म्हणतो. तर त्याचं आपल्याला डेरिव्हेशन बघायचं. सो वेल ऑफ डेथ, याला हिंदीतून आपण काय म्हणत असतो, मौत का कुआं. हे आपल्याला बघायचंय. आता मौत का कुआं म्हणजे काय असतं, तर एक सिलेंड्रिकल जागा असते. इथं याची जी रेडियस आहे ती रेडियस आहे आर. किती रेडियस आहे, आर. समजा आता आपल्याला माहित असणाऱ्या गोष्टी लिहून घ्यायच्या. एम म्हणजे काय आहे, मास ऑफ व्हेइकल. बघा रे बाळांनो लक्ष द्या, एम म्हणजे काय असणार आहे, मास ऑफ व्हेइकल. पुढं आर म्हणजे काय असणार आहे, रेडियस ऑफ वेल. रेडियस ऑफ वेल. आता इथं समजा, आता इथं तुमचा जो काय रायडर आहे का नाही, तो रायडर हॉरिझॉन्टल सर्कल्स परफॉर्म करणार आहे. काय परफॉर्म करणार आहे, हॉरिझॉन्टल सर्कल्स. मग हॉरिझॉन्टल सर्कल्स परफॉर्म करत असताना तुमचा जो काय रायडर आहे तो रायडर इथं कुठंतरी असेल. मग याच्यावरती अप्लाय होणारे फोर्सेस काढायचे. मग याच्यावर अप्लाय होणारे फोर्सेस कोणते कोणते असणार आहेत रे, याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होईल एम जी एवढा. काय अडचण. आता हा ज्या वेळेस हॉरिझॉन्टल सर्कल्स परफॉर्म करेल तेव्हा हा सगळाच्या सगळा फोर्स कुठे अप्लाय करेल, वॉल्स ऑफ वेल वरती. म्हणजे ह्या ज्या विहिरीच्या किंवा कुवाच्या किंवा वेलच्या भिंती आहेत या भिंतींवरती तो फोर्स अप्लाय करणार आहे. म्हणजेच नॉर्मल रिॲक्शन तुमच्या भिंतीला परपेंडिक्युलर असतील आणि नॉर्मल रिॲक्शन असा ऍक्ट होईल. तुमची गाडी खाली पडू नये याच्यासाठी तुमच्या गाडीवरती फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन ऍक्ट होईल, ज्याची डायरेक्शन अपवर्ड असेल. कशी असेल, अपवर्ड. चला आता इकडे लक्ष द्या. आपल्याला आता फोर्सेस कोणते कोणते ऍक्ट होतात त्याच्यावर ते लिहायचंय. मग इथे लिहायचं फोर्सेस ऍक्टिंग ऑन व्हेइकल. फोर्सेस ऍक्टिंग ऑन व्हेइकल.
हा, कोणते कोणते फोर्सेस ऍक्ट होतात बघा बरं सगळेजण. पहिला वेट mg कुठल्या डायरेक्शन मध्ये आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये, ते लिहायचं. इथं लिहायचं डाऊनवर्ड्स. हा, दुसरा फोर्स कोणता आहे रे बाळांनो, दुसरा फोर्स आहे नॉर्मल रिॲक्शन एन, आणि तिसरा आहे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, ज्याला आपण म्हणायचंय एफएस. काय म्हणायचंय, एफएस. आता बघा इथं बॅलन्स करायचे. आता म्हणजे तुमचा जो काय पार्टिकल आहे किंवा तुमचा जो काय रायडर आहे तो हॉरिझॉन्टल सर्कल्स परफॉर्म करतोय, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन चालू आहे, याचा अर्थ इथले फोर्सेस बॅलन्स व्हायलेत. म्हणजे काय, mg ला बॅलन्स करण्याचं काम फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनचं आहे. मग इथं मी लिहितो फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन एफएस बॅलन्सेस वेट mg, बॅलन्सेस वेट mg. याचा अर्थ मला मिळतं एफएस इज इक्वल टू mg. याला म्हणा इक्वेशन नंबर 1. आता पुढे जाऊयात. बघा 3 फोर्सेस आहेत. एक आहे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, दुसरा आहे mg, तिसरा आहे नॉर्मल रिॲक्शन. आता मला सांगा या 3 फोर्सेस पैकी कोणत्या फोर्सची डायरेक्शन ही टुवर्ड्स द सेंटर आहे? बरोबर, नॉर्मल रिॲक्शनची जी डायरेक्शन आहे ती टुवर्ड्स द सेंटर आहे. याचा अर्थ नॉर्मल रिॲक्शन तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय, आणि म्हणून इथं लिहायचं नॉर्मल रिॲक्शन N provides necessary centripetal force. आणि सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे काय असतो सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला. सो N इज इक्वल टू मला मिळतं mv² डिवाइडेड बाय r. इथं आपल्याला काय करायचंय, मिनिमम स्पीड काढायची. कसली, मिनिमम. मिनिमम स्पीड काढायची म्हणजे काय की मिनिमम किती स्पीड असला पाहिजे तुमच्या रायडरचा की जेणेकरून तो रायडर हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल. कशी, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी मिनिमम स्पीड तुमचा किती असला पाहिजे. मग याला म्हटलं इक्वेशन नंबर 2. इन धिस केस, या केसमध्ये एक आपल्याला कंडिशन आहे. इन धिस केस काय असेल रे, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू μs मल्टिप्लाइड बाय n. परत तेच, μs म्हणजे काय आहे, कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. लिहून घ्या वाटलं तर. μs म्हणजे काय असेल, कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. याला म्हटलं आपण इक्वेशन नंबर 3. बघा इक्वेशन नंबर 1 मध्ये फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बॅलन्सेस mg म्हणजे एफएस इज इक्वल टू mg. इक्वेशन नंबर 2 मध्ये नॉर्मल रिॲक्शन प्रोव्हाइड्स द सेंट्रिपिटल फोर्स, सो n इज इक्वल टू mv मिनिमम स्क्वेअर डिवाइडेड बाय r. इथं एफएस शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू μs मल्टिप्लाइड बाय n. इक्वेशन नंबर 3. आता या तीनही इक्वेशन वरून आपल्याला काय मिळतं बघा. सो फ्रॉम इक्वेशन्स 1, 2 and 3 या तिन्ही इक्वेशन वरून काय मिळतं, एफएस ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये काढलेली आहे mg. सो एफएस च्या ठिकाणी mg ठेवा, लेस दॅन ऑर इक्वल टू μs ला μs ठेवा. n ची व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये दिलेली आहे. काय दिलेली आहे, mv मिनिमम स्क्वेअर डिवाइडेड बाय r. बघा m ला m काय झालं, कॅन्सल. याला थोडंसं फक्त काय करूयात, रिअरेंज करूयात. मला काय मिळतं, μs v मिनिमम स्क्वेअर डिवाइडेड बाय r इज इक्वल टू इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू g. r जे दिसतंय ते आहे डिव्हिजन मध्ये, पलीकडे गेल्यावर काय होतं, मल्टिप्लिकेशन मध्ये जातं. μs जे आहे ते मल्टिप्लिकेशन मध्ये, पलीकडे गेल्यावर काय होतं, डिव्हिजन मध्ये जातं. म्हणजे मला इथं काय मिळतंय बघा, v मिनिमम स्क्वेअर शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू rg डिवाइडेड बाय μs. याचाच अर्थ दोन्हीकडे स्क्वेअर रूट घ्या. v मिनिमम इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू अंडर रूट rg डिवाइडेड बाय μs. सो दिस विल बी युअर मिनिमम व्हेलॉसिटी.
म्हणजे तुमची जी काय व्हेलॉसिटी आहे किंवा तुमचा जो काय गोल फिरण्याचा स्पीड आहे तो स्पीड √rg डिवाइडेड बाय μs पेक्षा कसा असला पाहिजे, जास्त असला पाहिजे. सो तुमची मिनिमम स्पीड जर तुम्हाला विचारलं वेल ऑफ डेथ मधलं, तर तुम्ही लिहायचं √rg डिवाइडेड बाय μs. तर हे दोन ऍप्लिकेशन्स आपण पाहिलेत युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे. अजून काही ऍप्लिकेशन्स आहेत, ते ऍप्लिकेशन्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत तुम्ही काय करायचंय, तर या व्हिडिओला लाईक करायचे, आपल्या मित्रांपर्यंत ज्यांनी ट्युशन लावलेली नाही, जे गावाकडे आहे, ज्यांना मराठीतून फिजिक्स समजून घ्यायचे चांगलं, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, सबस्क्राईब करायचंय आणि बेल आयकॉनचं बटन दाबायचंय. ठीक. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. थँक्यू.